तर आजपासून नाशिक आणि दिंडोरी लोकसभेसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे। मात्र महायुतीचा उमेदवार अद्यापही निश्चित झाला नाहीये। नाशिकच्या निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात उमेदवारी अर्ज भरण्यासाठी सुरुवात झाली आहे। मात्र अद्यापही महायुतीचा उमेदवार निश्चित झाला नाहीये। महायुतीकडून नाशिकमध्ये कोण उमेदवार असणार यावर अद्यापही शिक्कामोर्तब झालं नाहीये। एकीकडे शिवसेना तर दुसरीकडे भाजप आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस या तीनही पक्षांकडून नाशिक इथल्या लोकसभेवर दावा सांगितला जातोय। त्यामुळे अद्यापही महायुतीचा उमेदवार निश्चित झाला नाहीये। मात्र या ठिकाणी नाशिक आणि दिंडोरी या दोनही ठिकाणी आता उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी किरण गोटूर आपल्या सोबत जोडलेत। किरण, उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे, मात्र महायुतीमधील तिढा अद्यापही सुटत नाहीये। खरं तर मागच्या काही दिवसांपासून नाशिकच्या जागेवरती महायुतीमधील तिन्ही पक्षांनी दावा केल्यानंतर हा जे तेढ आहे तो निर्माण झालेला होता आणि तो तेढ अद्यापही कायम असल्याचं बघायला मिळतंय। खरं तर नाशिक आणि दिंडोरी हे 5व्या टप्प्यामध्ये आहेत आणि 5व्या टप्प्यामध्ये मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे आणि त्याच प्रक्रियेसाठी आजपासून जे अर्ज भरण्याची प्रक्रिया हे एकूणच चालू होणार आहे। आजपासून अर्ज भरण्यासाठी सुरुवात जे होणार असलं तरी अद्याप महायुतीचा जो उमेदवार आहे तो ठरलेला नाहीये, कारण मागच्या काही दिवसांपासून या जागेवरती तेढ जो आहे तो कायम असल्याचं बघायला मिळतोय। भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांनी नाशिकच्या दाव्यावरती हे दावा केलेला होता। अनेकांचे नाव पुढे आलेले होते, पण अद्याप जे आहे महायुतीला नाशिकचा जे उमेदवार ठरवता आले नाही अशी एकूणच परिस्थिती आहे। त्यामुळे नाशिकमधील महायुतीचे जे कार्यकर्ते असतील, पदाधिकारी असतील, या सगळ्या लोकांमध्ये एक संभ्रम अवस्था आहे। आणि दुसरीकडे महाविकास आघाडीचे मात्र जे आहे इथले कॅन्डिडेट जाहीर करून 1 महिना झालेला आहे आणि महाविकास आघाडीने प्रचारात सुद्धा आघाडी घेतल्याचं एक परिस्थिती आपल्याला नाशिकमध्ये बघायला मिळतोय। आणि आजपासून नाशिक आणि दिंडोरी या दोन्ही लोकसभा मतदारसंघासाठी अर्ज एकूणच भरण्याची प्रक्रिया जी आहे ती चालू होणार आहे। सकाळी 11 ते 3 या वेळेमध्ये निवडणूक अधिकारी, नाशिकचे मुख्य निवडणूक अधिकारी यांच्याकडे अर्ज भरण्याची प्रक्रिया हे पार पडणार आहे। पण अद्याप महायुतीचा जो आहे तो एकूणच जे उमेदवार ठरलेला नाहीये, त्यामुळे महायुती नेमकं नाशिकच्या जागेसंदर्भात कधी निर्णय घेतं हे पाहणं महत्वाचं असणार। मात्र किरण, जितका उशीर लागेल उमेदवार ठरवायला तितका कमी वेळ हा प्रचारासाठी त्या उमेदवाराला मिळणार आहे। त्यामुळे लवकरात लवकर उमेदवार ठरवावा अशी कार्यकर्त्यांची सुद्धा भावना आहे। अगदी बरोबर आहे जगदीश। खरं तर महायुतीमधलेच नेते आता या सगळ्या संदर्भात भीती व्यक्त करत आहेत, कारण अगदी 20-22 दिवस हे मतदानाच्या प्रक्रियेला आता राहिलेले आहेत। असं असताना सुद्धा महायुतीचा उमेदवार हे ठरलेलं नाहीये। फक्त महायुतीच नव्हे तर नाशिकची जी जागा महायुतीमध्ये नेमकं कुणाकडे जातो हेही अद्याप ठरलेलं नाहीये। त्यामुळे तिन्ही पक्षातील कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांमध्ये संभ्रम अवस्था असल्याचं आपल्याला बघायला मिळतं की खरं तर आपल्याला माहिती आहे की मध्यंतरी भुजबळांचं नाव पुढे आलं आणि भुजबळांच्या नावावरती सुद्धा शिक्कामोर्तब झाले नाही। त्यानंतर भुजबळ यांनी स्वतः एक पत्रकार परिषद घेत नाशिक मधली जे उमेदवारी हे कुठेतरी मागे घेतली होती आणि त्यानंतर जे हेमंत गोडसे यांचा मार्ग मोकळा होईल असा एक अंदाज असताना इतरही काही नेत्यांचे नाव पुढे आले। आता कालच प्रीतम मुंडे यांचं नाव हे नाशिकमधून पुढे आलेलं आहे। त्यामुळे अशा पद्धतीचे रोज नाट्यमय घडामोडी ज्या आहेत ते महायुतीमध्ये घडतायत। त्यामुळे अद्याप नाशिकच्या जागेवरती निर्णय झाला नाहीये। जी माहिती सूत्रांकडनं मिळते त्या माहितीनुसार पुढच्या 2-3 दिवसात हे नाशिकच्या जागेवरती हे निर्णय जे अपेक्षित आहे। त्यामुळे नाशिकची जागा नेमकं कुणाला जातो हे फार महत्वाचं असेल। किरण, धन्यवाद दिलेल्या या माहितीबद्दल। नाशिकचा तिढा अद्यापही सुटलेला नाहीये। उमेदवार अद्यापही महायुतीचा निश्चित होत नाहीये।